फ्रेंड्स, तर कशा आहात? मजेत असाल. आणि माझ्या चॅनेलवर जे कोणी नवीन असाल त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आहेत आपले शेतगहू आणि मला करायचं आहे आता दळण करायचं आहे आता थोड्या वेळाने. तरी करेन मी. खूप खडे आणि खूप ठुसे आहे कारण घरचं आहे ना. शेवटी घरचं खाल्लेलंच खूप चांगलं. आणि विकत असे गहू मिळत नाहीत. विकतच्या गव्हाची चपाती मऊ पण येत नाही आहे. आणि हे खूप छान गहू आहेत त्याच्यामुळे आम्ही घरचंच आणतो आणि घरचं छान पण लागतं. आणि हे बघा, हे कांदे आहेत, हे पण घरचेच आहेत. आणि हा गावरान लसूण आहे. हे बघा, पाहू शकता तुम्ही किती मस्त आणि लालसर हा असं लसूण आहे, खूप छान. आणि कांदे पण घरचे आहेत. कांदे पण आता थोडेफार मी अशा जाळीमध्ये ठेवलेले आहेत कारण ना कांदे असतात आणि लई दिवस टिकत नाहीत जर गरमीमध्ये ठेवले तर. आणि कांद्यांचा खूप वास येतो. आणि लसूण पण काही लसूण मी ना अडकून ठेवलेला आहे. हा तुटलेला लसूण होता त्याच्यामुळं मग मी हा आधी वापरावा म्हणलं. इकडे अडकून ठेवतात कारण की हा लसूण लवकर मरत नाही. म्हणजे असा बांधून ठेवला मला दिसत असं वरती बांधून ठेवले दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि आधी तो तुटलेला आहे ना, काही लसूण असा पडतो ना त्याच्यामुळं मग हा आधी वापरायचा असतो कारण हा मरतो लवकर असं म्हणतात. घरचे सांगतात मला, त्याप्रमाणे मी करते. आधी हा वापरणार आहे, नंतर तो अडकवलेला. आणि कसं आहे गावरान लसूण बघू शकता तुम्ही. बघा इथं काही आहेत घरचे कांदे, पण याच्यानं थोडं वास येतोय मला हे नीट करावे लागतील आणि बघावं लागेल कुठले कांदे नासलेत का नाही. हे बघा कसला मस्त कांदा आहे. लय मोठे कांदे आहेत आणि मस्त आहेत. पाहू शकता तुम्ही. बघू, शेवटी घरचं ते घरचं असतं. हे बघा, इथं विकत कितीही पैसे देऊन खाल्लं ना तरी याची चव आपल्या घरच्यासारखी नाही आहेत. आणि इथल्या कांड्यांवरती औषध वगैरे मारतात असं म्हणतात. माहिती नाही आहे तो भरपूर वाढावा वगैरे म्हणून. आणि टिकवण्यासाठी पण काहीतरी यूज करत असतील त्यांनी. आणि तरी पण इतका मस्त असा गोल छान ॲक्टिव्ह असा कांदा मिळत नाही आहे बाजारामध्ये गेल्यानंतर. कितीही आणि काहीही म्हणा, शेवटी घरचंच असतं. खूप लांबून आणायचं म्हटल्याच्या नंतर नाही परवडत, पण घरचं खाल्लेलं थोडंसं वेगळंच असतं. आता आम्ही आमच्या गावातून बस वगैरे जात नाही, तिथून पण ना रिक्षा करतो. रिक्षाला 500 रुपये घेतात. परत ट्रॅव्हल्सवाले पण एका गोणीला 200-300 रुपये मागतात. बघू शकता आम्ही येताना गहू आणलेले आहेत आणि हे आहेत कांदे पण घेऊन आलेलो आहोत.